बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात धक्कादायक घटना घडली असून गाव परिसरात पत्ते खेळू नका बोलण्याचा राग आल्याने चक्क तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन उपसरपंचांच्या घरात गावगुंडांनी हल्ला केला आहे। तालुक्यात लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल। या प्रकरणी सरपंच महासंघाने देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांनी थाळनेर पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल केली आहे। त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गावातील काही युवक पत्ते खेळताना आढळून आले, त्यामुळे उपसरपंच या नात्याने आपण गावात जुगार खेळू नका अशी समज त्यांनी दिली। या घटनेचा राग येऊन संबंधित पत्ते खेळणार यांनी उपसरपंच सचिन राजपूत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यानंतर त्यांनी ते घरी नसताना 4-5 गाव गुंडांना घेऊन घराच्या सामानाची नाचतोस केली व तलवारीचा दाग दाखवून त्यांच्या भावाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। सचिन कुठे आहे, त्यास जीवे ठार मारायचे आहे असे ते बोलत होते। यावेळेस त्यांनी 15 ग्राम सोन्याची चैन देखील तेथून चोरून नेली। यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तालुका भरातून होत आहे। काल सावळदे गावात जुगार अड्डा चालू होता। गावातील सरपंच, कर्तव्यदक्ष युवा उपसरपंच सचिन राजपूत यांना ते अवैध धंदा जो चालू होता जुगारचा त्याविषयी कळाले। त्यांनी त्या व्यावसायिकांना सांगितलं की बुवा हा जुगार अड्डा इथं खेळू नका, तरुण पिढी आपली बर्बाद होईल, तरुणांना कशी दिशा मिळेल हे जेव्हा सांगितलं व त्यांना ते बंद करायला सांगितलं, त्यावेळी तेच व्यावसायिकांनी त्यांच्या घरावर चालून गेले, त्यांना मारहाण केली, त्यांच्या घरातील नासधूस केली। तर हे अत्यंत निंदनीय आहे। हे असे प्रकार होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी, SP साहेबांनी व DYSP साहेबांनी, पोलीस निरीक्षकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने दखल द्यायला पाहिजे व सावळद्यात जो जुगार अड्डा चालू आहे व तालुक्यात जेवढेही अवैध धंदे चालू आहे आणि जे सरपंच उपसरपंचांवर हल्ले होत आहे त्या सरपंचांच्या सुरक्षेसाठी आपण या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, अन्यथा सरपंच सेवा महासंघ यापुढे तीव्र आंदोलन छेडेल। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।